नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, आपलं शरीर हे निरोगी राहणं किंवा ते ठेवण्यासाठी प्रयत्न करणं ही मानवी जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आणि या परीक्षेला सामोरे जाताना असंख्य प्रमाणात आपल्याला अडचणींना तोंड द्यावं लागतं. जसे की अपत्यकर आहार विहारामुळे किंवा चयापचयातील विकृतीमुळे पित्ताशयात खडे तयार होणं किंवा विकृती निर्माण होणं हे मानवाच्या जीवनातील एक मोठा विकारच म्हणावा लागेल. मग या विकृतीवर किंवा याच्यावर उत्तमरित्या उपचार साध्य करण्यासाठी आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे आधुनिक चिकित्सा पद्धती. म्हणूनच आजच्या विषयाला मध्यस्थी ठेवून आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपणास मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर चेतन. डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टरांचं MBBS शिक्षण हे पुण्यातील नामवंत BJ मेडिकल महाविद्यालयातून झालेलं आहे. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण हे MS जनरल सर्जरी या विषयात विशेष प्रावीण्यासह झालेलं आहे. आजपर्यंत त्यांनी 10,000पेक्षा अधिक, प्रेक्षको आकडा लक्षात घ्या, डॉक्टरांनी आजपर्यंत 10,000पेक्षा अधिक या पोटाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. सध्या ते लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड व निगडी पुणे येथे सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून काम बघतात. सर, आज पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न आहे की पित्ताशयातील विकार म्हणजे काय, याबद्दल काय सांगणार? पित्ताशयाचे विकार प्रामुख्याने 4 प्रकारचे आपण म्हणू शकतो. पित्ताशयातले खडे हे सर्वांना सर्वश्रुत असं प्रॉब्लेम आहे. अच्छा. याशिवाय पित्ताशयाला सूज येणे, म्हणजे त्यातला काही भाग हा खड्यांमुळे होऊ शकतो. कधी कधी खडे नसताना पण पित्ताशयाला सूज येते, ज्याला आपण इंग्रजीत अकॅल्क्युलस कोलेसिस्टायटिस म्हणतो. अच्छा. याशिवाय कॅन्सर हा एक पित्ताशयाला होणारा, सर्व सामान्य लोकांना माहीत असणारा आणि भीती वाटणारा असा एक आजार आहे. आणि पॉलिप्स हे एक बऱ्याच लोकांना, जे आपण ज्याला बिनाईन म्हणतो, हे पण बऱ्याच लोकांना होतात, ज्याची बऱ्याच वेळा आपल्याला माहिती ही सोनोग्राफी नंतरच कळते. तर प्रामुख्याने स्टोन, कॅन्सर आणि पित्ताशयातले सूज हे प्रामुख्याने विकार आहेत. बरोबर. म्हणजे असं म्हणता येईल की सर, एवढूशा पित्ताशयाला इतर अनेक प्रकारचे व्याधी देखील होऊ शकतात. सर, याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न की तुम्ही पित्त हा शब्द वापरला, तर पित्त म्हणजे नेमकं काय आणि सर्वसामान्य माणसांमध्ये याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आढळतात, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? ऍक्च्युली बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात, कारण पित्त याबद्दल मला जेव्हा माझ्या ओपडीत पेशंट येतो तेव्हा वेगवेगळे सिम्पटम्स म्हणजे चिन्ह सांगतात. डॉक्टर, माझं पित्त वाढलंय. मग मी त्यांना विचारतो म्हणजे काय झालंय? माझं डोकं दुखतंय. काही जण येतात ते म्हणतात डॉक्टर माझं पित्त वाढलंय, म्हणजे काय झालं? तर हातावर गांधी झाल्यात. अच्छा. आणि काही लोकांना ऍसिडिटीची प्रॉब्लेम असते. तर आता ऍक्च्युली काय आहे की भारतात कसं आहे की आयुर्वेदिक पद्धती खूप प्रचलित आहे आणि सर्वसामान्यांच्यावर आयुर्वेदिक पद्धतीचा खूप पगडा आहे, कारण आपली ती प्राचीन पद्धत आहे. त्यामुळं आयुर्वेदिक पद्धतीत काय आहे की पित्त, कफ, वात हे सगळे दोष सांगितलेत आणि त्यांचा बॅलन्स आणि ते शरीरासाठी जरुरी आहे. मी काही आयुर्वेदिक डॉक्टर नाही, पण सर्वसामान्य लोक त्या पित्त दोषाचा सगळ्या गोष्टी सांगड घालतात. अच्छा. त्यामुळे पहिली गोष्ट मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की कुठल्याही डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर स्वतः डॉक्टर असल्यासारखं काही सांगू नका. म्हणजे थोडक्या शब्दात, सोप्या शब्दात आपला आजार सांगा की मला पोट दुखतंय, मला छातीत दुखतंय, माझं डोकं दुखतंय, किंवा काय होतं बऱ्याच वेळा, नाही मला ऍसिडिटी आहे, मला गॉलस्टोन्स आहे, असं डायरेक्ट पेशंट सांगतात. बरोबर. आणि कधी कधी त्यावेळी होणारा आजार हा त्याच्यामुळे नसू शकतो. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ कधी कधी पेशंट सांगतात माझं पोट खराब झालंय. आता पोट खराब झालं याचा अर्थ जुलाब होत आहेत, होत नाहीत, किंवा थोडे काही असू शकतं. बरोबर. सर्वसामान्य डॉक्टरकडे गेला तर तो तुम्हाला फक्त जुलाबाचे औषध देईल आणि प्रॉब्लेम तिथं संपणार नाही. बरोबर. आता आपण पित्त ह्याचा विचार केला तर पित्त हा एक पाचक रस आहे. आता पाचक रस म्हणजे डायजेस्टिव्ह ज्यूस, आणि पित्त हे आपण माझ्या लॅपटॉपवर मी लिव्हरचं एक चित्र दाखवतोय. अच्छा. तर पित्त हे लिव्हरमध्ये तयार होतं. लिव्हर जो किंवा यकृत जो आपला अवयव आहे हा शरीरात एक पाचक रस तयार करतो. आपण जे अन्न खातो ते पचण्यासाठी आपल्याला लागतो. आता तो पाचक रस लिव्हरमध्ये तयार होऊन इथे जी हिरवी नळी दिसते, मुख्य पित्तवक नलिका, त्यातून तो असा हळूहळू आतड्यामध्ये सोडला जातो. आता हे जे कार्य आहे हे अविरत चालू असतं. याशिवाय या पित्तवाहक नलिकेला वाटेत एक छोटीशी पिशवी दिलेली आहे देवानी. आता का दिली आहे याचा प्रश्न मला लोक विचारतात, कारण याचं खरं म्हणलं तर कार्य काही नाही, पण या पित्ताशयात पित्ताचा काही भाग तात्पुरत्या रीतीनं स्टोअर केला जातो.
ठेवला जातो. त्यामुळे पित्ताशय हे पित्त तयार करत नाही. पित्त किंवा पित्त हा पाचक रस हा यकृतात म्हणजे लिव्हरमध्ये तयार होतो आणि त्यातला काही भाग हा टेम्पररी पित्ताशयात स्टोअर होतो. आणि आपण जेव्हा जेवण करतो आणि त्यात जेव्हा चरबीयुक्त म्हणजे फॅटी फूड्स येतात ती आल्यानंतर पित्ताशय हे स्क्वीज होऊन त्यातनं थोडासा पित्तरस जो असतो तो बाहेर पडतो. तर हे पित्ताशयाचं मुख्य कार्य हे आहे की टेम्पररी स्टोरेज, थोड्या वेळ तात्पुरत्या वेळासाठी पित्त जमा करणे आणि ते फॅटी ऍसिड्स आल्यानंतर ते सोडणे. पण बहुतेक पित्ताचा भाग हा लिव्हरमधनं किंवा यकृतामधनं डायरेक्ट छोट्या आतड्यात जात असतो. तर पित्तरस आणि पित्ताशयाचं काम हे याबद्दल मी तुम्हाला असं सांगितलं. बरोबर सर. आणि गमतीचा भाग म्हणजे एक असं म्हणू शकतो, एक वाक्य प्रचलित आहे की माझं पित्त खळवळतंय. तर हा एक गमतीचा भाग देखील असू शकतो. सर, आपल्या कार्यक्रमात पहिला फोन आलाय द्वारकादासजी यांचा, औरंगाबादून फोन आलाय. नमस्कार द्वारकादासजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार द्वारकादासजी. हा सर, मी औरंगाबादून बोलतो. बोला. तर माझा असा पित्ताचा प्रॉब्लेम आहे की 3-4 वर्षापासून तर खूपच असे छातीत जळजळ होते. त्याच्यानंतर आपला कधी कधी जेवणाला पण तकलीफ होते. आणि तर मी त्यासाठी इथे दवाखाना पण केला. तर सुरुवातीला दवाखाना केला, त्यांनी दाखवले किंवा दम्याचा झाले. त्याच्यानंतर परत दवाखाना केला 1-2-3 महिन्यांनी. तर त्यांनी दाखवले की बा तुम्हाला एंडोस्कोपिंग करावं लागतं. एंडोस्कोपिंग केलं, त्याच्यामध्ये सांगितलं की थोडी आतमधून सूज आहे. बरोबर. आणि तर त्याच्यामध्ये म्हणजे थोडे दिवस 1 महिना 2-3 महिने फरक वाटला. अजून पण परत तशीच तकलीफ होते. बर. तर द्वारकादासजींचा असा प्रश्न आहे की त्यांना छातीत जळजळ होते. त्यांनी वेळोवेळी वेगळे उपचार केलेत, एंडोस्कोपी केली आहे. तर आता हे जे तुम्ही सांगताय ना, यात तुम्हाला रिफ्लक्स इसोफेजायटिस किंवा पोटातील जठरातील ऍसिड वर येणे हा प्रकार दिसतोय. तर मी जसं मगाशी म्हटलं की आपण पित्त हा शब्द खूप कॉमनली आणि वेगळ्या ठिकाणी वापरतो. तर तुम्ही जे करताय ऍक्च्युली ते ट्रीटमेंट मला वाटतं योग्य आहे. ऍसिडिटीसाठी तुमचे जे तिथले तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, पोटाचे पोटविकार तज्ज्ञ, त्यांना दाखवून त्याची औषधं घेत राहावी. बऱ्याच वेळा तुम्हाला अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये एक इलॅस्टिक असतं किंवा नॉन रिटर्न वॉल्व्ह असतो. तो वॉल्व्ह काही लोकांचा जन्मजात थोडासा वीक असू शकतो किंवा काही आपल्या सवयींमुळे तो वीक होऊ शकतो. आणि अशा वेळी मग पोटातील ऍसिड वर येतं आणि मग त्याला ऍक्च्युली म्हटलं तर 95 ते 99% लोकांना आहारातील काही बदल किंवा नियमित आहार करणे, थोडा थोडा आहार जास्त वेळा करणे, अशा ह्यांनी फरक पडू शकतो. आणि गरज पडली तर गोळ्या औषधं सुद्धा घेऊन तो दाबता येतो. परंतु जर खूप तीव्र त्रास होत असेल किंवा खाल्लेलं तोंडात वर असेल तर अशा 1% लोकांसाठी मग आम्ही तिथलं इलॅस्टिक दुर्बिणीनं रिपेअर करून ते आपण काय त्रास थांबवू शकतो. त्यामुळे तुम्ही जवळच्या पोटविकार तज्ञांना दाखवून यापैकी सगळा मार्गक्रम चालू करू शकता. बरोबर सर. कार्यक्रम आपल्याला पुढचा फोन आलाय, श्रीकांतजी यांचा फोन आलाय जालन्यावरून. नमस्कार श्रीकांतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार श्रीकांतजी. हॅलो सर. नमस्कार, बोला. सर, मला पित्त नेहमी होत असतं. आवाज क्लिअर ऐकू येत नाही. हा, मला पित्त नेहमी होत असतं सर. आणि फोड येतात. त्रास काय होतोय? त्याला प्रश्न विचारा. फोड येतात माझ्या अंगावर, थोडे गुत्ते गुत्ते येतात. आणि आधी लहानपणी घोंगडी टाकत होतो आम्ही अंगावर. ठीक आहे, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय आता तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जे म्हणताय की अंगावर फोड येतात, हा काही स्किन अलर्जीचा प्रकार असू शकतो. त्यामुळं जे आपण जेव्हा आपण म्हणतो की पित्त वाढले तर तेव्हा आपण पित्त हा शब्द न वापरता जो त्रास होतोय तो सांगणे जरुरीचं आहे. तर तुम्हाला तुमच्या भागातील त्वचारोग तज्ज्ञ किंवा जनरल फिजिशियनला दाखवून हा जो अलर्जीचा प्रकार आहे किंवा अर्टिकेरियाचा प्रकार आहे त्याची ट्रीटमेंट करणं योग्य राहील. बरोबर. श्रीकांतजी सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढील ट्रीटमेंटची गरज आहे, त्यामुळे योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये पित्ताशयातील खड्यांचे विकार होण्यामागचं नेमकं प्रमाण किती सर, त्याबद्दल काय सांगणार? तर असं आहे की डॉक्टर चेतन की भारतामध्ये बऱ्याच गोष्टींची आपण जो अभ्यास करतो तो तितकासा मेटिक्युलस किंवा हे होत नाही. त्यामुळे भारतात किती टक्के लोकांना होतं हे असं ऑफ द हँड सांगणं अवघड आहे. पण आपल्याकडे काही डेटा आहे, मुख्यतः अमेरिकेतला. आता अमेरिकेत जेव्हा ते अभ्यास करतात ते काय करतात, एक टार्गेट पॉप्युलेशन निवडतात. समजा 1000 लोक निवडली आणि त्यांची मग सर्वात कॉमन तपासणी जी अगदी सोप्या पद्धतीनं आणि
रुग्णाला काही त्रास न होता करता येणारी ती म्हणजे सोनोग्राफी. अच्छा. त्यामुळे अशा लोकांची जेव्हा सोनोग्राफी केली जाते तेव्हा त्यांना असं आढळलं की 20 ते 60 दरम्यानच्या लोकांच्यात, म्हणजे आपण ज्यांना अडल्ट म्हणतो किंवा अशा लोकांच्या साधारण 15 ते 18% लोकांच्यात अमेरिकेत पित्ताशयात खडे आढळले. अच्छा. आता जुन्या काळी हे कळायचा एकच मार्ग होता, तो म्हणजे काही मृतदेहांच्यावर ऑटोप्सी केली जायची, जी भारतात होत नाही. पण अमेरिकेत अशा केल्यानंतर त्यात जवळजवळ 2 ते 3% लोकांच्या सापडायचे. अर्थात ह्याला म्हणजे काही असं आपण त्याच्यावरनं जनरल पॉप्युलेशन किती होतो हे सांगू शकत नाही. भारतामध्ये असं बघितलं तर एकंदरीत आपले जे उत्तरेकडचा भाग आहे आणि काही पूर्वेकडची काही राज्य आहेत यांच्यामध्ये पित्ताशयातली खडे आणि पित्ताशयाचे कॅन्सर यांचं प्रमाण जास्त आढळलं जातं. जशी गंगा वाहते त्यामुळे याला आपण गँजेटिक बेल्ट म्हणतो, तर या आसपास याचं प्रमाण जास्त आढळतं. त्याच्यावर रिसर्च चालू आहे, पण असं या कारणामुळे हे होतंय असं सांगणं अवघड आहे. पण जे तर्क मांडले जातात त्याच्यामध्ये प्रदूषण हा एक महत्वाचा भाग मानला जातो. तर त्याप्रमाणे भारतात आपल्याला उत्तरेकडे पित्ताशयातले खडे आणि दक्षिणेकडे स्वादुपिंडातले खडे थोडे जास्त आढळतात. अच्छा सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. कुसुमजी यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार कुसुमजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हो नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, पित्ताशयाचे खडे पुन्हा पुन्हा होऊ शकतात का? आणि पित्ताशयाचे प्रकार कोणते कोणते आहेत? खड्यांचे म्हणजे? बरोबर. हो बरोबर. तर असं आहे की पित्ताशयातले खडे जे होतात, आपला हा पुढचा प्रश्न आहेतच, त्याबद्दल आपण सविस्तर बोलूया. थोडक्यात काय सांगताय? बरोबर. पित्ताशयातले खडे जे आहेत ना हे वारंवार होऊ शकतात, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यासाठी परमनंट म्हणजे कायमस्वरूपी उपाय करणं जरुरीचं आहे. आणि आपला दुसरा प्रश्न काय होता? तोच की पित्त म्हणजे त्याचे विकार कसे काय आहेत? हा, तर त्याचा आपण पित्ताशयातले खड्यांचे प्रकार जे आहेत ना त्यात प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. माझ्या स्क्रीनवर काही डायग्राम्स आहेत, आपण ह्याच्यावर बघू शकतो. प्रेक्षको इथे सरांनी दाखवण्यासाठी काही स्लाइड्स आणल्यात आपल्याला, बघूयात त्या स्लाइड्स काय आहेत ते. आता यात तुम्हाला दिसेल की हा जो येलो रंगाचा खडा आहे तर यांना कोलेस्ट्रॉल स्टोन्स म्हणतात. कोलेस्ट्रॉल स्टोन्स म्हणजे काय की ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे क्रिस्टल्स जास्त आढळतात. हा साधारण कोलेस्ट्रॉल स्टोन्स हे साधारण अडल्ट पॉप्युलेशन म्हणजे मोठ्या माणसांच्यात होतात. 80-85% स्टोन्स हे कोलेस्ट्रॉल स्टोन्स असतात. आणि हे जे छोटे राळीसारखे खडे दिसत आहेत, हे जे छोटे छोटे खडे आहेत की जे एका पित्ताशयात, कारण त्याच्या मागच्या बॅकड्रॉपवर पित्ताशय आहे उघडलेलं, तर हे असे म्हणजे शेकडो सापडतात. तर हे जनरली छोटे काळे जे स्टोन्स आहेत त्यांना पिगमेंट स्टोन्स म्हणतात. अच्छा. आता पिगमेंट स्टोन्स म्हणजे काय, तर शरीरात जे आपल्या रक्तात लाल पेशी असतात यांचं दर 120 दिवसांनी विघटन होत असतं. आणि ज्या यांचं विघटन होतं त्यातनं एक डिग्रेडेशन प्रॉडक्ट असतो ज्याला बिलरुबिन म्हणतात. आता ह्या बिलरुबिनचा एक डिग्रेडेशन प्रॉडक्ट आहे की जो कॅल्शियम बिलरुबिनेट म्हणून, त्याचे हे स्टोन्स होतात. आता नॉर्मल लोकांच्यात हे होत नाहीत, पण उदाहरणार्थ एस्पेशली लहान मुलांच्यात हे जास्त होतात, ज्यांना रक्त विघटनाचे विकार असतात, म्हणजे हिमोलिटिक अॅनिमिया ज्यांना आपण म्हणतो, सिकल सेल अॅनिमिया वगैरे, तर यांच्यात हे प्रकार जास्त आढळतात. आणि मग मिक्स स्टोन्स म्हणतात की ज्यात दोन्ही गुण आहेत, जे बाकीचे 2 स्टोन्स आहेत हे मिक्स स्टोन्स आहेत. त्यामुळे या 3 प्रकारचे स्टोन्स कॉमनली आढळतात. निश्चितच. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे पित्ताशयातील खडे आणि त्यावरील आधुनिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मानवी शरीरासाठी अक्रोड म्हणजे वॉलनट हे किती महत्वाचं आहे? जर अक्रोडबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर वॉलनटमध्ये मुख्यतः 3 ओमेगा लिनोलिक ऍसिड असतं, ज्यामुळे हृदयामध्ये ब्लडचे क्लॉटिंग तयार होत नाही. म्हणूनच हृदयविकार असलेल्या रुग्णांनी नियमितपणे अक्रोडचे सेवन करावे. त्याचप्रमाणे एका शास्त्रीय सर्वेक्षणानुसार असं आढळलंय की जर नियमितपणे जर आपण अक्रोड सेवन केल्यास तर प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण हे 40 ते 50% कमी होताना दिसतंय. म्हणूनच प्रेक्षको नियमितपणे अक्रोडचं सेवन करावं. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तुम्ही एक विकारांचं जे सांगितलं की प्रमाण किती असतात, तर त्यामध्ये सर स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा अशी काही विविधता आहे का, काही डिफरन्शियल आहे का, त्याबद्दल काय सांगणार सर? हो, तसं आहे ऍक्च्युली. म्हणजे हे आढळून येतं की साधारण आपण जो रिप्रोडक्टिव्ह एज म्हणतो, म्हणजे 20 ते 60 दरम्यानच्या वयात
जर पुरुष आणि स्त्री यांच्यात जर पित्ताशयातल्या खड्यांचं प्रमाण बघितलं अच्छा. तर ते स्त्रियांच्या जवळजवळ तिप्पट आहे. म्हणजे पुरुषांना 1 पट तर ते तिप्पट आहे. आता याचं कारण काय हे एक्झॅक्टली परत पिन पॉइंट करणं अवघड आहे. पण फिमेल हॉर्मोन्सचा जसं फिमेल हॉर्मोन्स हे हृदयासाठी प्रोटेक्टिव्ह असतात, कारण हृदयविकार हे स्त्रियांना ज्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये कमी होतात, पण पित्ताशयाचे विकार वाढतात असं आढळून आलेलं आहे. आता हा नुसता एवढाच नाही, तर इनफॅक्ट ज्या रेसेसमध्ये किंवा ज्या जाती प्रजातींमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे आता जर आपण नेटिव्ह अमेरिकन इंडियन्स बघितलं, त्यात एक पीमा इंडियन्स म्हणून एक छोटी जमात आहे. त्याच्यामध्ये तर स्त्रियांमध्ये 70 ते 72% प्रमाण आहे पित्ताशयातल्या खड्यांचं या वयात. खूप जास्त. आणि त्यांच्यातल्या पुरुषांचं प्रमाण ते 30% असते. त्यामुळे स्त्रियांच्यात हे जास्त आढळतं. अच्छा सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. सुमतीजी यांचा फोन आलाय सिंधुदुर्गवरून. नमस्कार सुमतीजी, आपला प्रश्न विचारा. ओके. हा, मी सिंधुदुर्ग सुमती मळेकर. नमस्कार. हा, नमस्कार. आपला प्रश्न बोला विचारा. सुमतीताई, बोला. हा, मला असं विचारायचं आहे की मला पित्ताचा त्रास वारंवार होतो आणि अंगावर चट्टे येतात आणि खाज येतो. हॅलो, बरोबर. मी सुमती हा, मळेकर, ऐकलं मी. सिंधुदुर्ग. हो, तुम्हाला पित्ताचा त्रास होतो आणि अंगावर चट्टे येतात. आणि ते वारंवार त्याचा त्रास होतो. गोळी खाल्ल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं. करेक्ट. तुम्हाला ऍक्च्युली आहे ना ताई, तुम्हाला एक त्वचारोग तज्ञांना दाखवून घ्या. कारण मी जसं म्हटलं तसं अंगावर चट्टे येणे हा एक ॲलर्जी किंवा म्हणजे याचा भाग आहे. तर तुम्ही त्वचारोग तज्ञांना दाखवून घ्यावं. पोटाच्या विकारांच्या तज्ञांना दाखवून तुम्ही ऍसिडिटीच्या नुसत्या गोळ्या खाण्यात काही पॉईंट नाही. योग्य ते तुम्ही कारण मीमांसा करून निदान करून त्याचं ट्रीटमेंट घ्यावी. बरोबर. सर, यांचा जो प्रश्न आला होता त्याला अनुसरून माझा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की पित्ताशयातील खड्यांचे विकार हे इतर व्याधींचे लक्षणं किंवा असोसिएटेड डिसऑर्डर म्हणून होऊ शकतं का? त्याबद्दल काय सांगणार सर सविस्तर? आता आपण एक काम करू, मी तुम्हाला पित्ताशयांच्या व्याधीमुळे काय प्रॉब्लेम्स होतात हे पहिल्यांदा सांगतो आणि मग त्यानुसार बाकीच्या व्याधींशी काय त्याचं हे आहे सांगतो. बरोबर सर. तर आपण जेव्हा पित्ताशयाचा पहिला म्हणजे खड्यांचा जो आजार होतो, तर पहिल्यांदा जे क्लासिकल आपण त्याचं म्हणतो की काय होतं, तर त्याला आपण गॉलस्टोन अटॅक म्हणतो. अटॅक म्हणजे काय की तीव्र होणारी वेदना, याला आपण अटॅक म्हणतो. जसं हार्ट अटॅक तसं गॉलस्टोन अटॅक. कारण बऱ्याच वेळा काय होतं की ज्या लोकांना पित्ताशयाचे खडे असतात ते पित्ताशयाच्या खड्यांमुळे पित्ताशयाला जर सूज आली किंवा पित्ताशयातल्या खड्याने जर पित्ताशयाचं तोंड बंद केलं तर पित्त मागं तुंबून पित्ताशयाला सूज येते आणि त्यामुळे तीव्र दुखतं. तर हे दुखणं साधारणपणे पोटाच्या उजव्या भागात वरच्या बाजूला सुरू होतं. जी कळ साधारण एक 15, 20, 30 मिनिटापासून ते काही तासापर्यंत राहू शकते. आणि ते दुखणं असंच उजव्या बाजूनी पाठीकडे पसरतं. पाठीकडं पण हे उजव्या बाजूला की शोल्डर ब्लेडच्या मध्ये किंवा उजव्या खांद्याच्या मागं. तर हे जे अक्यूट पेन आहे याला आपण गॉलस्टोन अटॅक म्हणतो. याशिवाय मग त्यात उलटी होणे, मुख्यतः खाल्लेलं अन्न उलटून येणे किंवा पित्त पडणे. पित्त म्हणजे पित्तरस पिवळ्या प्रकारचा पडणे. मग काही वेळा अशा लोकांना आता हे झालं अक्यूट म्हणजे एकदम जेव्हा तीव्र वेदना तेव्हा. पण काही लोकांना कसं आहे की थोडा त्रास होऊ शकतो. जसं आपल्याला खूप सर्दी झाली तर खूप त्रास होतो, पण काही लोकांना थोडी सर्दी होते, मध्ये मध्ये थोडं नाक चोकप होतं, डोकं दुखतं. तशा प्रकारे पित्ताशयाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये पोटफुगी होणे, ऍसिडिटी होणे म्हणजे छातीत जळजळ होणे, पोटात जळजळ होणे, अपचन होणे म्हणजे पोट नीट साफ न होणे, गॅसेस होणे म्हणजे संडास वाटे तोंडा वाटे गॅसेस होणे, अशा प्रकारचे नॉन स्पेसिफिक चिन्ह होऊ शकतात. तर याला आम्ही सिम्पटमॅटिक कोलिथियासिस म्हणतो की ज्याच्यामध्ये पित्ताशयातली खड्यांमुळे त्यांना पेशंटला विकार होत आहेत. आणि यात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पित्ताशयाचे गॉलस्टोन अटॅक सोडलं तर बाकीची जी चिन्ह आहेत ती अतिशय स्पेसिफिक नाही आहेत. म्हणजे हे झालं म्हणजे पित्ताशयातल्या खड्याचा अटॅक आला असं सांगणं अवघड आहे. त्यामुळे जेव्हा आपण पित्ताशयाच्या खड्यांचा त्रासाचा विचार करतो तेव्हा त्याचबरोबर आम्ही पोटविकार तज्ञ त्यांना बाकीचे काही आजार आहेत का हे पण बघतो. सर्वात पहिलं काय की हार्ट अटॅक. जेव्हा गॉलस्टोन अटॅकचा पेशंट येतो बहुतेक वेळा तो स्वतः हार्ट अटॅक घाबरूनच येत असतो, कारण तो पोटात वरच्या बाजूला होत असतो. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा हृदयाचा काही इनसफिशियन्सी आहे का, याबरोबर अपेंडिसायटिस अपेंडिक्सला सूज येणे किंवा हायटस हर्निया किंवा अल्सर म्हणजे जठरातली ऍसिडिटी वाढून अल्सर झाला किंवा नुसती ऍसिडिटीने सुद्धा असा त्रास होऊ शकतो. स्वादुपिंडाच्या सुजेमुळे पण होऊ शकतो. आणि सर्वात कॉमन म्हणजे पोटाचे आतड्यांचे विकार जे आहेत आपण कोलायटिस म्हणतो किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतो. अशा प्रकारच्या आजारांमध्ये सुद्धा पित्ताशयाच्या खड्यांसारखा
त्रास होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे यात योग्य निदान करणं आणि त्याची शहानिशा करून मग योग्य उपचार बरोबर. सांगणे हे फार जरुरीचं आहे. कधी कधी महत्वाचं म्हणजे 2-3 गोष्टी एकत्र असू शकतात. रुग्णाला ऍसिडिटी पण असू शकते आणि पित्ताशयाचे खडे पण असू शकतात, किंवा पित्ताशयाच्या खडांमुळे स्वादुपिंडाचा अटॅक आलेला असू शकतो, किंवा खाण्यापिण्याच्या सवयींमुळे त्याला आतड्याचा विकार कोलायटिस असा असू शकतो. त्यामुळं हे सगळं डिफरन्शिएट करून त्या विकाराला ती ट्रीटमेंट देणे हे जरुरीचं आहे. आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे बाकीच्या काही आजारांमध्ये म्हणजे डायबिटीसमध्ये असं लक्षात आलंय की ट्रायग्लिसराईडचं प्रमाण रक्तामध्ये खूप वाढतं. अच्छा. आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढल्यामुळं असं दिसून आलंय की या लोकांच्या पित्ताशयातले खडे जास्त व्हायची शक्यता असते. याशिवाय डायबिटीसमध्ये महत्वाचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांच्या संवेदना या कमी होऊन जातात. बरोबर. कारण तुम्ही बघितलं असेल की पायाला भाजलं तरी कळत नाही आणि त्यामुळे पायाच्या जखमा होतात. बरोबर सर. तसंच यांच्या आपल्या शरीरात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणून आहे, तर ही पण यांची संवेदना क्षीण होऊन जाते. अच्छा. त्यामुळं खूप वेळा डायबिटीसचा पेशंट आमच्याकडे येतो, पेशंट म्हणतो थोडंसं पोट दुखतंय, जास्त दुखत नाही, आणि बघतो तर पित्ताशयात खडे झालेले असतात, पित्ताशय असं टंब फुगलेलं असतं. हो. आणि पेशंटला आम्ही सांगतो की तुम्हाला तीव्र आजार आहे कारण तुम्हाला संवेदना नाहीयेत. आणि अशा वेळी जेव्हा बऱ्याच वेळा आम्ही बघितलं किंवा ऑपरेशन करतो तेव्हा पित्ताशयाला गँग्रीन पण झालेलं असतं, पण पेशंट बाहेरून ठणठणीत असतो. त्यामुळं डायबिटीसच्या रुग्णांना जर पित्ताशयाचा अटॅक आला तर अशा वेळी तो आजार पटकन सिरियस गोष्टीत जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर तातडीनं उपचार केले पाहिजेत बरोबर. आणि टाळाटाळ नाही केली पाहिजे. बरोबर. निश्चितच प्रेक्षको सरांनी माहिती दिली की अशुकारी आणि चिरकालीन असे जे 2 प्रकार पडतात त्यानुसार लक्षणं तयार होतात, म्हणूनच त्यावर योग्य निदान योग्य चिकित्सा करणं तितकंच महत्वाचं ठरतं. सर, निदानावरून मला आठवलं की पुढचा प्रश्न आपला तोच आहे की या विकारावर नेमकं निदान कसं केलं जातं सर, त्याबद्दल काय सांगणार? तर निदानाचं असं आहे की आपण जेव्हा स्वतः रुग्ण आपल्या डॉक्टरांच्याकडे येतो तेव्हा तो चिन्ह घेऊन येतो की मला हा त्रास होतो डॉक्टर. मग जे डॉक्टर असतात ते काय करतात की त्याप्रमाणे ते काय काय असू शकेल, म्हणजे आम्हाला असं शिकवलं जातं की डिफरन्शियल डायग्नोसिस हा केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे चिन्ह कशा कशात असू शकतात, मग त्यातलं सिरियस काय आहे त्याचं पहिलं म्हणजे पित्ताशयात जर अॅक्यूट अटॅक असेल, जसं मी म्हटलं गॉलस्टोन अटॅक असेल, तर आम्ही काय करतो पहिल्यांदा ईसीजी काढून घेतो, किंवा हृदयाचा प्रॉब्लेम नाहीये ना, पोट तपासतो. पोटात जर उजव्या बाजूला कडकपणा जाणवत असेल, टिपिकल उजव्या बाजूची मागे जाणारी चिन्ह असतील, तर मग काही आपण रक्त तपासण्या करतो. तर रक्ताच्या तपासण्या बेसिकली कशासाठी केल्या जातात की त्यात व्हाईट सेल काउंट, आपण पांढऱ्या पेशीचं प्रमाण ज्याच्यामध्ये इन्फेक्शन मध्ये वाढतं. याशिवाय जर कावीळ झाली असेल, कारण बऱ्याच वेळा हे पित्ताशयाचे खडे जेव्हा खाली सुटतात तेव्हा ते मुख्य पित्तवाग नलिकेत अडकतात आणि त्यामुळे लिव्हरमधनं येणारा पित्ताचा जो फ्लो आहे किंवा हे आहे तो बंद होतो. मग पित्त सगळं वर तुंबल्यामुळं पेशंटला कावीळ होते. त्यामुळे कावीळ आहे का, कधी कधी हे पित्ताशयातले खडे खाली सटकून स्वादुपिंडात येऊन अडकतात आणि स्वादुपिंडाचे जे स्त्राव आहेत ते स्वादुपिंडात बंद झाल्यामुळे स्वादुपिंडाचा दाह होतो की ज्याला पॅन्क्रियाटिस म्हणतात. आणि हा पॅन्क्रियाटिस फार साध्यापासून ते खूप सिव्हिअर म्हणजे मृत्यू घडवून आणू शकतो अशा प्रकारचा आजार असू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ब्लड टेस्ट मध्ये कळतात. पण आपण जर म्हटलं की एक टेस्ट की ज्यानं आपल्याला पित्ताशयातले खडे कळतात तर ती म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफी ही आता भारतात गावोगावी अवेलेबल आहे आणि साध्या सोनोग्राफीत आपल्याला जवळजवळ 95% सेन्सिटिव्हिटीनं पित्ताशयातले खडे कळू शकतात. आता सोनोग्राफीचं एकच हे आहे की एकतर पित्ताशय हे पूर्ण फुगलेलं पाहिजे, म्हणजे पेशंट उपाशी पाहिजे, कारण पेशंटने खाल्लं की पित्ताशय कॉन्ट्रॅक्ट होणार आणि पेशंटचं पित्ताशय हे कोलॅप्स होणार. त्यामुळे उपाशी पोटी केलेली असली पाहिजे आणि पेशंटचं उपाशी पोटी असलं की पोटात गॅसेस नसले पाहिजेत, कारण सोनोग्राफी ही सोनार तंत्रावर चालते. म्हणजे हे जसं वर्ल्ड वॉरमध्ये सबमरीन शोधायला वापरायचे, त्याच्यावरून या तंत्राचा हे झाला शोध लागला की एक पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल असतो तो या साऊंड वेव्हज पोटात पाठवतो आणि मग प्रत्येक अवयवाची घनता वेगळी असते, त्याप्रमाणे त्या साऊंड वेव्हज परत येतात आणि मग ते कम्प्युटराइज त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला इमेज मिळते. तर ह्या ज्या इंटरप्रिटेशन मध्ये आपल्याला जेव्हा स्टोन्स आहेत तेव्हा स्टोन्स आपल्याला कळतात, पण जर पित्ताशय कॉन्ट्रॅक्टेड असेल किंवा कोलॅप्स झाला असेल तर मग ते दिसत नाही. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा हवा असते तेव्हा पोटात हवा असेल म्हणजे गॅसेस असतील तर याच्यामध्ये अडथळा येऊन आपल्याला पूर्ण इमेज दिसत नाही. मग अशा वेळी काय करणे, अशा वेळी परत एक सोनोग्राफी रिपीट करायची, कारण सोनोग्राफीनं पेशंटला काही त्रास होत नाही, दर पण त्याचे माफक असतात. त्यामुळे सेकंड एक्झाम परत एकदा करणं हे जास्त उपयोग ठरतं. निश्चितच. तज्ञांबद्दल आपण टेक्निक बद्दल आपण नंतर बोलू. सर, कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, वैशालीजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार वैशालीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार, मी वैशाली चोबे बोलते पुण्यावरून. नमस्कार, बोला. हा, माझं काय होतं वारंवार सारखं डोकं दुखतं
आणि मला ना डाव्या साईडला असं भूक लागली की ओढतं बर. आणि नाका तोंडातून असं माझा घाणवास येतो. असं मी जर आजारी पडले असेल ना, ताप वगैरे आला असेल ना मला, तर मला नाका तोंडातून असा घाणवास येतो. मला 5-6 वर्षापूर्वी पित्ताशयात चा खडा सांगितला होता. अच्छा. आता काय आहे, वैशालीताईंचे 2-3 प्रॉब्लेम्स आहेत. एक म्हणजे डोकं दुखतं. तर डोकं दुखणे हे जर पहिल्यांदा डोकं दुखून बाकी मग पोटाचं मळमळ होणे वगैरे असं होत असेल तर बराच वेळा हा अर्धशिशी किंवा मायग्रेन आपण जो म्हणतो त्याचा प्रकार असू शकतो. आणि किंवा सायनसचा त्रास असू शकतो. कारण ताई म्हणतात की त्यांना तोंडाचा आतून वास येतो. बऱ्याच वेळा आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपला पाण्याचा जो इंटेक आहे तो कमी पडतो आणि तो कमी पडल्यामुळे ड्रायनेस झाल्यामुळे बऱ्याच वेळा असा होऊ शकतं. पण जर तुम्हाला सतत वाटत असेल की तोंडाचा वास येतोय तर पहिल्यांदा आपण एकदा दाताच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावं. कारण बऱ्याच वेळा दातात जर कीड असेल, गम्स खराब असतील तर असं होऊ शकतं. आता यात पित्ताशयातल्या खड्याचा रोल काय, तर पित्ताशयातल्या खड्याच्या ह्यानं जर तुम्हाला काही पोटाच्या मी ज्या सांगितले प्रॉब्लेम्स की पोट फुगणे किंवा पोटमधून दुखणे किंवा तीव्र दुखणे असं काय असेल तर आपण त्याच्याकडे बघायचं. नाहीतर मला असं वाटतं की तुम्ही आधी तुमच्या डोकेदुखी जे एखाद्या तज्ञ न्यूरोलॉजिस्टला किंवा फिजिशियनला दाखवून त्याचा उपाय करून घ्या. याशिवाय एक नाक कान घशाच्या डॉक्टरांना दाखवून तिथे कुठे सायनसचा प्रॉब्लेम आहे का हे सुद्धा आपण पाहून घ्या. बरोबर. वैशालीजी सरांनी सांगितल्याबद्दल तुम्हाला इतर तज्ञांची मदत देखील घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्ही योग्य निदान करून उपचार करून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला अक्रोड किंवा वॉलनट्स विषयीची माहिती देत होतो. त्याबद्दल अधिक सांगायचं झाल्यास टाईप 2 डायबिटीस असलेल्या रुग्णांनी जर नियमित अक्रोड सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील साखर कमी होण्यास थोड्याफार प्रमाणात तरी मदत होत असते. तसेच अक्रोडमध्ये पॉलिफिनॉल्स अँटीऑक्सिडंट असतात जे की लायपोप्रोटीन्सला बाइंड करतात. त्यामुळे आर्थरोस्क्लेरोसिस होण्यास अटका होत असतो. त्यामुळे नियमित प्रमाणात आपण अक्रोड सेवन करावे. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तुम्ही या विकारांचं जे निदान केलं जातं, पित्ताशयातील खड्यांचं निदान, त्याचं तुम्ही बेसिक्स गोष्टी सांगितल्या. तर त्यामध्ये सर काही अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे का की त्याचं निदान अचूक प्रमाणे करता येईल? काय सांगणार सर आमच्या प्रेक्षकांना? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मी जसं म्हटलं की सोनोग्राफीमध्ये आपल्याला एक 95% सेन्सिटिव्हिटी आहे. तरी पण बऱ्याच वेळा असं होतं की अगदी छोटे स्टोन्स ते बऱ्याच वेळा सोनोग्राफीत दिसून येत नाहीत किंवा वेगवेगळ्या परिस्थितींमुळे. याचं महत्त्व कधी पडतं की रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो, पोटात दुखतंय, आपण त्याला आपल्या डिफरन्शियल डायग्नोसिस प्रमाणे वेगवेगळ्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतो, पण पेशंटला बरं वाटत नाही. आता यात बऱ्याच वेळा काय होतं की छोटे छोटे स्टोन्स जे आहेत ते जे आपण अशी मोहरीसारखे पण असतात ते बऱ्याच वेळा सोनोग्राफीत दिसत नाही. ते सटकून खाली पित्तवाग नलिकेतून स्वादुपिंडात जाऊन अडकतात आणि ते अडकले की स्वादुपिंडाचा तीव्र दाह होतो. तर अशा रुग्णांच्या मध्ये याचं फार महत्व आहे. कारण कधी कधी स्वादुपिंडाचा दाह हा जीवघेणा असू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला आता जेव्हा आपण सोनोग्राफीत काही सापडत नाही तेव्हा मग आपण सर्वसामान्यपणे सिटी स्कॅनचा आधार घेतो. तर सिटी स्कॅनचा फायदा काय होतो की काही गोष्टी आपल्याला फिल्ममध्ये स्ट्रक्चरल दिसतात, जसं स्वादुपिंड हे उत्तमतेने दिसतं. याशिवाय बाकी काही त्रास असतील म्हणजे किडनीचा आजार असेल, पायलोनेफ्रायटिस म्हणजे किडनीचं इन्फेक्शन, ते बऱ्याच वेळा सोनोग्राफीवर दिसत नाही. त्यामुळे ते आपल्याला याच्यात चांगलं दिसू शकतं. बऱ्याच वेळा जर किडनीच्या जवळपास किंवा जठराच्या आणि स्वादुपिंडाच्या मागं जर कुठे काही पस म्हणजे पू तयार झाला असेल वेगळ्या कारणामुळे तर ते आपल्याला म्हणजे रेट्रोपेडल ऍब्सेसिस म्हणतो, हे आपल्या सिटी स्कॅन मध्ये चांगलं दिसतं. याशिवाय सिटी स्कॅन मध्ये आपण कॉन्ट्रास्ट म्हणजे तोंडावाटे औषध देऊन ते आपण पूर्ण आतड्यातून पास करतो. त्यामुळे जर कुठे अडथळा असेल, कधी कधी काय असतं की पूर्ण आतड्याला अडथळा नसतो, त्यातनं काही प्रमाणात पुढे जात असतं, पण जर मोठा बोलस आला म्हणजे मोठा अन्नाचा घास आला तर तो जायला त्रास होतो. अशा वेळी काय होतं की याला आपण सब अॅक्यूट ऑब्स्ट्रक्शन म्हणतो. तर या गोष्टी सिटी स्कॅनवर चांगल्या दिसू शकतात. अर्थात सिटी स्कॅनचं एकच लिमिटेशन आहे, ते म्हणजे सिटी स्कॅन हा थोडा मॉडिफाईड एक्सरे आहे. त्यामुळे ज्या खड्यांमध्ये कॅल्शियम नाहीये ते खडे सिटी स्कॅन मध्ये दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की पेशंटचा काय गैरसमज होतो की अरे सोनोग्राफीत खडे दिसले आणि सिटी स्कॅन मध्ये खडे दिसत नाहीयेत म्हणजे मला खडे नाहीयेत, पण तसं नसतं. तर ही सिटी स्कॅनचं एक लिमिटेशन आहे. त्यामुळे प्रत्येक तपासणीत काय बघायचं हे त्या तज्ञांना माहीत असतं आणि त्याप्रमाणे बघितलं पाहिजे. त्यानंतर आला MRI. MRI मध्ये आपण काय करतो की या भागासाठी एक मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगची कोलॅन्जिओ पॅन्क्रेटोग्राफी म्हणून एक स्पेशलाइज्ड प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये या
मार्गातल्या पित्तवाहक नलिका, स्वादुपिंडाची नलिका, स्वादुपिंड हे सगळं व्यवस्थित दिसतं. त्यात समजा कुठं चिमटा असेल म्हणजे स्ट्रिक्चर असेल ते दिसू शकतं. कुठं जर पित्ताशयातल्या नलिकेला एखाद्या खड्याने अडथळा झाला असेल ते दिसू शकतं, किंवा कॅन्सर्समुळे काय अडथळा असेल ते दिसू शकतं. त्यामुळे याचा स्पेसिफिक उपयोग नलिका तपासणी आणि यासाठी केला जातो. आणि सर्वात महत्वाची ऍडव्हान्समेंट म्हणजे आपण जे बघितलं की सोनोग्राफी आपण बाहेरून करतो, पोटाहून करतो, पण आता एंडोस्कोपनं म्हणजे जे आपण आता पोटात ऍसिडिटी झाली आहे तर मगाशी एक ताई म्हटल्या की माझी गॅस्ट्रोस्कोपी पण झाली आहे, तर गॅस्ट्रोस्कोपीमध्ये आपण काय करतो की तोंडावाटे दुर्बीण टाकतो आणि अन्ननलिका, घसा, जठर आणि छोट्या आतड्याचा सुरुवातीचा भाग हा बघतो. तर आता त्याच एंडोस्कोपमध्ये सोनोग्राफीचा प्रोब येतो आणि त्यामुळं आपण जवळ जाऊन जठराच्या आतून आणि छोट्या आतड्याच्या आतून हे सगळं बघू शकतो. त्याचा फायदा काय होतो की जे छोटे छोटे स्टोन्स पित्तवाहक नलिकेत किंवा स्वादुपिंडाच्या नलिकेत अडकले असतील आणि ते जर अडकले त्याच्यामुळे इजा होऊन जर तिथला जो भाग आहे तो आकुंचित झाला आणि अशा पेशंटचं किंवा अशा रुग्णाचं आपण जर पित्ताशयाचं ऑपरेशन केलं तर ऑपरेशन नंतर यांना पित्तरस लीक व्हायची शक्यता असते. कारण जो मार्ग आहे, जो प्लंबिंगचा मार्ग आहे त्याच्यामध्ये चोकअप असल्यामुळं ते जागा भरणारच नाही. तर हे अशा गोष्टी आपल्याला सापडण्यास मदत होते. अर्थात जर कॅन्सर्स असतील तर कॅन्सरचं स्टेजिंग आणि डायग्नोसिस करण्यासाठी सुद्धा एंडोस्कोपिक सोनोग्राफीचा मदत होतो. निश्चितच सर, वैद्यकीय शाखेतील एक मोठी प्रगतीच म्हणावी लागेल. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, डॉक्टर संभाजी यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार डॉक्टर संभाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्ते. नमस्कार डॉक्टर संभाजी, बोला. हा डॉक्टर, माझं म्हणणं असं आहे की मला नेहमी आम्लपित्त, ज्याला ऍसिडिटी आपण म्हणतो, हा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आणि साधारणपणे चहा केव्हाही घेतला किंवा केळी वगैरे घेतली तर खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो हा. तर मी ते पूर्णपणे वर्ज्य केलेलं आहे, पण अपघाताने एखाद्या जर घेतलं गेलं तर तो ऍसिडिटीचा खूप मोठा त्रास, असा जळजळ जो म्हणतो तो खूप होतोय. त्यामुळं मला काय करावं लागेल यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. बरोबर. डॉक्टर साहेब, आपण सोनोग्राफी केली आहात का? सोनोग्राफी नाही केली मी डॉक्टर. तर असं आहे की तुमचा आजार तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तो मुख्यतः ऍसिडिटीचा वाटतो आणि ऍसिडिटी जी आहे ती ऍक्च्युअली मुख्यतः 3 गोष्टींमुळे होते की एकतर काय प्रकारचं आपण खाणं खातो, काय प्रकारचं पिणं असतं म्हणजे चहा किंवा कॉफी किंवा एरेटेड ड्रिंक्स म्हणजे कोला वगैरे हे जर जास्त सेवन झालं त्यांना ऍसिडिटी होऊ शकते. याशिवाय तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस, जर ताणतणाव जास्त असेल, झोप नीट होत नसेल तर या सगळ्या गोष्टींनी ऍसिडिटी वाढते. बरोबर. त्यामुळे ऍसिडिटीच्या ट्रीटमेंटमध्ये मुख्यतः आपण काय करतो की ज्या गोष्टींनी हे वाढते ते बंद करणे. बरोबर. आणि मुख्यतः काय आहे की आरोग्य राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपल्याला औषध गोळ्यांचा काही उपयोग नाहीये. त्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम, समतोल आहार म्हणजे दिवसातनं योग्य वेळेत तुम्ही 4 वेळा थोडं थोडं खाल्लं पाहिजे आणि याशिवाय नीट तुमची झोप झाली पाहिजे. याबरोबर जर आपल्याला काही मेडिटेशन किंवा असं काही जर हे असेल तर त्यांनी सुद्धा आपल्या ओव्हरऑल आरोग्यात फरक पडू शकतो. आता तुम्हाला पित्ताशयात खडे आहेत का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला एकदा सोनोग्राफी करावी लागेल आणि मग त्यात जर असतील तर त्याप्रमाणे आपल्याला बघावं लागेल, कारण तुम्हाला त्रास तर होतोय. तुमची एंडोस्कोपी एक करून घ्या, कारण एंडोस्कोपीमध्ये सुद्धा आपल्याला त्रास किती प्रमाणात आहे म्हणजे साधं सूज आहे का, जखम आहे का, अल्सर आहे, या गोष्टी कळण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या जवळच्या पोटविकार तज्ञांना दाखवून तुम्ही एंडोस्कोपी करून घ्यावी. ज्या मी बदल सुचवले ते बदल करावेत आणि आपण स्वतः डॉक्टर असल्यामुळे ज्या गोळ्या औषधं तुम्हाला माहितच आहेत ते घेतात, त्या घेऊ शकता तुम्ही. पण पुढची तपासणी करणं जरुरीचं आहे, कारण बरेच दिवस हा त्रास होतोय म्हणजे किरकोळ आजार नाहीये. बरोबर सर. सर, कार्यक्रमात माझा पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की पित्ताशयातील खड्यांच्या विकारावर नेमका उपचार तरी काय, याबद्दल काय सांगणार सर? आता पित्ताशयातल्या खड्यांच्यावर उपचार आपण याच्यावर एक थोडंसं म्हणजे बघितलं तर नॉर्मली कुठल्याही गोष्टीसाठी आपण पहिल्यांदा औषधांचा वापर करायला बघतो. बरोबर. आता पित्ताशयातले खडे हे कोलेस्ट्रॉलच्या तयार होतात. त्यात कोलेस्ट्रॉल, बाईल ऍसिड्स आणि म्युकस म्हणजे जो पित्ताशयात तयार होणारा एक चिकट पदार्थ असतो याचं कंटेंटमुळे तो होतो. तर त्यासाठी आता ऍक्च्युअली लोकांनी बऱ्याच प्रयत्न केले की काही बाईल ऍसिड्सचे जे औषधं बनली आहेत त्याला उर्सोडिऑक्सिकोलिक ऍसिड म्हणतात, तर त्यानं ते डिझॉल्व्ह करता येतात का हे पाहण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. परंतु अतिशय छोटी राळ सोडली तर मोठ्या खड्यांच्यावर म्हणजे अगदी मोहरीच्या एवढ्या खड्यावर सुद्धा त्याचा फारसा उपयोग होत नाही असं दिसून आलेलं आहे. आता काही लोक म्हणतात की जसं किडनीच्या स्टोनसाठी तुम्ही त्याला फोडून काढता तसं करता येऊ शकतं का, तर दुर्दैवानं असं आहे की पित्ताशयातले खडे जे आहेत ते पित्ताशय असं डिपेंडंट ऑर्गन आहे. दुसरं म्हणजे पित्ताचा जो फ्लो असतो तो किडनीतील
लघवीच्या फ्लो सारखा फास्ट नसतो. त्यामुळं किडनीत हे पित्ताशयातले खडे जरी फोडले तरी त्याच्या त्या छोट्या छोट्या पार्टिकल पासून मोठे खडे परत तयार होऊ शकतात. बरोबर सर. त्यामुळं जर त्यासाठी आपण जर बघितलं की परमनंट उपाय, कायमचा स्वरूप उपाय काय आहे, तर तो म्हणजे पित्ताशय खड्यांसकट काढून टाकणे हा त्याला उपाय आहे. बरोबर सर. कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, धनाजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार धनाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार धनाजीराव, बोला. काय मला सर पित्ताचा त्रास आहे, 2-4 वर्षापासून त्रास आहे. तर ते दररोज गोळी खावं लागतंय. पित्ताचा त्रास म्हणजे नेमकं काय होतं आपल्याला? जळजळ होते छातीमध्ये. छातीत जळजळ होते आणि हो, दुसरं काय नाही. एक गोळी आहे, ते गोळीचं नाव काय मला लक्षात नाही, पण ती गोळी खाल्लं तर खावं लागतं. छातीत जळजळ होते सोडून बाकी काही त्रास होतो का आपल्याला? बाकीचं काय नाही सर. खाल्लेलं तोंडात परत येतं का? हा, आंबट म्हणजे असं गोळण्या येतात कधी कधी. आडवं झोपलं तर ठसका लागतो का? नाही नाही नाही, तसं काय नाही. आडवं झोपल्यावर असं तोंडात ऍसिड आल्यासारखं वाटतं का? आंबट गोळण्या आल्यासारखं होतं. बर धनाजीराव, आपला जो प्रॉब्लेम आहे तो रिफ्लक्सचा आहे. बरोबर. मगाशी मी एका प्रश्नाचं उत्तर देत असताना मी सांगितलं की अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये एक नॉन रिटर्न वॉल्व असतो किंवा एक इलॅस्टिक असतं, जे आपण खाल्लेलं अन्न खाली जाऊ देतं जठरामध्ये, पण जठरामध्ये जे ऍसिड तयार होतं ते वर येऊ देत नाही. आणि काही लोकांच्यात हा वॉल्व डिफेक्टिव्ह असल्यामुळे पोटातील ऍसिड जे आहे ते वर यायला लागतं आणि त्यामुळे आपल्याला जे अन्ननलिकेतलं जे अस्तर आहे त्याला या ऍसिडची सवय नसते, त्यामुळे जळजळ होते. तर यासाठी तुम्हाला एक एंडोस्कोपी करून ते निदान कन्फर्म करावं लागेल. आणि जर तसं असेल आणि तुम्हाला गोळ्या घेऊन वारंवार आराम पडत नसेल तर मग तुम्ही जवळच्या पोटविकार तज्ञांना दाखवून घ्या, कारण याला सुद्धा कायमस्वरूपी उपाय उपलब्ध आहेत. बरोबर सर. साधारण मी जसं म्हणलं तसं 1% लोकांना ऑपरेशन हे लागू शकतं, ज्याच्यामध्ये वॉल आपण हा दुर्बिणीने रिपेअर करून त्यांना बरं वाटू शकतं. बरोबर, निश्चितच. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न की लोकांमध्ये काही गैरसमज असतात की काही औषधांमुळे पित्ताशयातील खडे बरे होतात, तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आणि याही पुढे जाऊन मला तुम्हाला असं विचारायचं की यासाठी काही कायमस्वरूपी उपाय आहेत का, काय सांगणार? आता मी जसं म्हणलं तसं खडे बरे करण्यासाठी आता ऍक्च्युली गेले 20 वर्ष मी हे पेशंट्स बघतोय, त्यामुळे बरेचसे पेशंट आहेत की जे वेगवेगळे उपाय करतात. वेगवेगळे आपल्याकडे प्रचलित पॅथी आहे आणि माझे बरेचसे मित्र आहेत की जे होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत, उत्तम आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत, तर त्यांच्याशी पण मी वेळोवेळी चर्चा केली आहे. तर कायमस्वरूपी म्हटलं तर असं काहीच नाहीये. जसं मी म्हणलं मॉडर्न मेडिसिनमध्ये UDCA किंवा बाईल ऍसिडचा आम्ही टॅबलेट्स वापरतो, पण ते पण कसं आहे की थोडीशी राळ कमी करणे एवढ्यापुरताचा उपयोग आहे. पण जर आपण बघितलं की परमनंट उपाय तर तो ऑपरेशनद्वारे आपण पित्ताशय आणि पित्ताशयात सकट त्यातले खडे काढून टाकणे हा त्याला एकमेव परमनंट उपाय आहे. बरोबर, निश्चितच. प्रेक्षको, माझी सांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, आजच्या विषयाच्या संबंधित जर आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. माझा पुढचा प्रश्न आहे की पित्ताशय काढल्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात का भविष्यातील, आणि हे ऑपरेट नेमकं कसं केलं जातं सर? शस्त्रक्रिया नेमकी कशी केली जाते, काय सांगणार सर? तुमचा पहिला प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे, कारण बऱ्याचशा रुग्णांना हा प्रश्न असतो की पित्ताशय काढल्यानंतर काय होणार माझं, काय होणार. पण मी एक सांगू इच्छितो की पित्ताशय हे फक्त एक स्टोरेज सॅक आहे. म्हणजे ते तात्पुरती थैली आहे ज्यात पित्ताशय स्टोअर केलं जातं, ते पित्त तयार करत नाही. त्यामुळं सुदैवानं किंवा दुर्दैवानं पित्ताशय काढल्यानं शरीरात काहीही फरक पडत नाही. म्हणजे बरेचसे मला रुग्ण विचारतात मग फरक पडत नाही तर हे कारण काय, देवानं का दिलंय? तर मी त्यांना म्हणतो की हे तुम्ही देवालाच विचारू शकता, कारण मला हे माहित नाही. तर आता हे ऑपरेशन आपण ज्याला खूप हे आपण आता म्हणजे दाखवतोय मी की हे पित्ताशय आहे. बरोबर. तर आता मॉडर्न आपल्या जे ऍडव्हान्समेंट झाले आहेत की त्याच्यामध्ये कॅमेरा आणि याच्यामध्ये भयंकर सुधारणा झाल्या आहेत, त्यामुळे फार सेफ आणि सक्सेसफुल ऑपरेशन झालंय. यात आपण बघताय की ही पित्ताशयाची जी रक्तवाहिनी आहे ती आता मी क्लिप करून कट केली. या क्लिप्स या टायटॅनियमच्या असतात की ज्या शरीरात कुठलाही प्रकार इनर्ट म्हणतो आपण त्याला, काही त्रास होत नाही. आणि ही सिस्टिक डक्ट किंवा पित्तवाग, छोटी पित्तवाग नलिका आहे जी पित्ताशयाला आपल्या मुख्य पित्तवाग नलिकेशी जोडते. आणि हे आपण आयडेंटिफाय करून हे केलं आणि हे इलेक्ट्रोकॉन्ट्री म्हणतो आपण की ज्यानं रक्तस्त्राव होत नाही आणि छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्या जाळल्या जातात. असं करून आपण हे पित्ताशय काढतो आणि पोटावर छोटे छोटे 1 किंवा अर्धा सेंटीमीटर 4 छेदांमधून हे ऑपरेशन होतं.
पेशंट फार उत्तमरित्या रिकवर होतात. 1 ते 2 दिवसात घरी जातात. बहुतेक पेशंट 1 ते 2 दिवसात घरी जातात आणि आपल्या कामाला ते साधारण 1, 2, 3 आठवड्यात मॅक्सिमम सुरुवात करू शकतात. अर्थात एक लक्षात घ्या की ऑपरेशन हे जे सुरळीत होणे हे पित्ताशयाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जे रुग्ण लवकर येतात त्यांच्या ऑपरेशनमध्ये आपल्याला ॲज अ डॉक्टर आम्हाला सुलभता असते आणि रिकव्हरीमध्ये पेशंटला सुलभता असते. आता तुम्हाला वानगी दाखल की तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ दाखवू इच्छितो की ज्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसेल की पित्ताशयाला जेव्हा सूज येते म्हणजे काय होतं. कारण बऱ्याच वेळा मी सांगत असतो डॉक्टरांना पेशंटना की अरे लवकर ऑपरेशन केलं पाहिजे कारण सूज वाढली की आम्हाला प्रॉब्लेम येतो. तर आता तुम्ही बघाल मगाशी जे दिसत होतं ते पित्ताशय किती सुरेख आणि छान वेगळं दिसत होतं. आता तुम्ही बघताय की मला ते अक्षरशः पित्ताशय कापून काढावं लागतं. त्यामुळे हे याला आपण सूज येणे हा प्रकार म्हणतो. यात मला अक्षरशः ते कापून काढावं लागतंय. पित्ताशयाचा रंग तुम्ही जर बघितला तर लालसर काळा आहे. ह्याला आपण गँग्रीनस गॉल ब्लॅडर म्हणतो. तर यात तुम्हाला दिसतंय की ते लालसर काळा झालेला आहे म्हणजे गँग्रीनस झालेला आहे आणि हे अक्षरशः कापून काढावं लागतंय. तर जेव्हा अशी सूज असते आता आत तुम्ही बघाल तर सगळं हिरवट आतला त्याचं जे अस्तर आहे हिरवट झालेलं आहे म्हणजे काय की हे गँग्रीन झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं आम्हाला असं सोडवून घ्यावं लागतं. याला थोडंसं स्किल पण लागतं. निश्चितच सर. मगाशी जे तुम्हाला रक्तवाहिन्या आणि हे छान दिसत होत्या तशा आपल्या आता दिसत नाहीयेत पण ह्या आता त्याची ती रक्तवाहिनी मी आता ती ओळखून त्याला डिसेक्ट करून ती कापलेली आहे. बरोबर. तर या एकंदरीत तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा सूज होते तेव्हा जेव्हा इतकी सूज तयार झाल्यानंतर पेशंटच्या रिकव्हरीला आणि ॲज अ सर्जन आम्हाला किती त्रास होतो. आणि याचा ऍक्च्युली दाखवण्यामागचं अजून एक हे आहे की काही म्हणतात की अरे आजकाल काय झालंय की मॉडर्न मेडिसिनच्या छोट्या इतक्या ऍडव्हान्समेंट्समध्ये लोक याला मॅजिक समजायला लागलेत. पण जर वेळेत आली तर मॅजिक आहे पण जर वेळेत आपण आलो नाही जेव्हा सूज जास्त आहे तेव्हा आपल्याला रिकव्हरीला सुद्धा वेळ लागणार. आता यात तुम्ही बघताय की जे पित्तवाहक नलिकेचं जे उरलेला जो पोर्शन आहे त्याला मी टाके घेतोय. नॉर्मली त्याला नुसत्या क्लिप्स लावून बघतं पण इथं इतकी सूज आली आहे की जसं आपण कागद ओला केला आणि त्याला जर आपण चिटकवायचा प्रयत्न केला किंवा त्याला टाके घ्यायचे प्रयत्न केले तर ते टिकणार नाहीत. तसंच जेव्हा अशी सूज येते तेव्हा आम्ही टाके घेऊन सुद्धा आम्हाला कॉशियस राहावं लागतं की हे टाके जुळायला कधी कधी वेळ लागू शकतो. किंवा 1% पेशंटमध्ये असे टाके हे पित्ताशय लीक करतात. अर्थात त्याचं ट्रीट कसं करायचं हे सगळं आम्ही वेळोवेळी बघत असतो. निश्चितच प्रेक्षको वैद्य शाखेतील एक मोठी प्रगतीच म्हणावी लागेल की एवढे मोठे ऑपरेशन्स की रोबोटिकद्वारे आपण इतके इझिली आणि सोप्या पद्धतीने निपुण हाताने ते करू शकतो याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर कार्यक्रमात पुढचा प्रश्न की शस्त्रक्रियाबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं तर पोस्ट ऑपरेटिव्ह काही चेंजेस होतात का किंवा त्यासाठी काय काळजी घ्यावी ऑपरेशन नंतर त्याबद्दल काय सांगणार सर. आता पोस्ट ऑपरेटिव्ह काळजी म्हटली तर सर्वात प्रथम असं असतं की आपल्याला ज्या आपल्या तपासण्या झाल्या त्यानुसार डॉक्टरांना अंदाज आलेला असतो की तुम्हाला कशा प्रकारचा आजार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर तुम्हाला बाकी काही आजार आहेत का तुम्हाला म्हणजे ऍडिशनल ऍसिडिटी आहे का किंवा कोलायटिस काही आहे का तर त्याप्रमाणे तुम्हाला डॉक्टर सांगत असतात की ह्याची ट्रीटमेंट ही तुम्हाला आता ऑपरेशन म्हणजे पित्ताशयातल्या खड्यांसाठी आपण ऑपरेशन करू. म्हणजे जनरली मी माझ्या पेशंटला सांगतो की आता तुम्हाला आतड्याचा विकार पण आहे त्यासाठी आपण तुम्हाला नंतर ट्रीटमेंट देत राहणार आहे आणि खड्यांसाठी हे आपण ऑपरेशन करणार आहे. तर त्यानुसार आपण जेव्हा ऑपरेशन करतो त्यानंतर आतली परिस्थिती बघून तो पेशंट किती दिवस राहणार हे ठरतं किंवा रिकव्हरी होणार ठरतं. आता तुम्ही 2 व्हिडिओ बघितले की एका व्हिडिओमध्ये भयंकर सूज होती. असा पेशंट जनरली एका दिवसात घरी जाणं अवघड जातं आणि घरी जाणं हा प्रकार जो आहे ना हा रुग्ण आणि डॉक्टर या दोघांच्या कम्फर्टवर मी ठेवतो. आता परदेशात काय आहे की त्यांचं जे मेडिकल जे जाळं आहे आता अत्यंत सुसज्ज आहे. म्हणजे त्यांचे जनरल प्रॅक्टिशनर्स आणि हॉस्पिटल्स यांचं एक जाळं असतं त्यांचं एकमेकांना टच असतो. घरी नर्स येऊन त्यांच्याकडे हे करू शकते स्पेशली UK मध्ये. त्यामुळे काय होतं की रुग्ण हे पेशंटमधून हे रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज केले जातात आणि नंतर मग तिथल्या डॉक्टर्स आणि तिथल्या नर्सेस या मेन हॉस्पिटलच्या कन्सल्टन्सी बोलत राहतात. पण आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे तेवढं सुसज्ज जाळं झालेलं नाही दुर्दैवानं. त्यामुळे रुग्णाची काय इच्छा असते की जे काय आहे मला इथं बरं वाटून मग मी घरी जावा. त्यामुळे मी जनरली माझी पॉलिसी अशी आहे की मी रुग्णाला खाता पिता आलं आणि एकदा त्याला पोट्स व्यवस्थित साफ झालं की मग घरी सोडतो. त्यामुळे याला 2 दिवस किंवा 3 दिवस लागू शकतात आणि जेव्हा गँग्रीन वगैरे अशा गोष्टी असतात त्यावेळी एखाद दिवस जास्त पण लागू शकतो. पण जनरली कसं आहे की रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बरं वाटलं आणि मग तो घरी गेला की मग आपल्याला काही त्रास राहत नाही. तर तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की यांना किती दिवसात आपण बाकीची ऍक्टिव्हिटी करू शकतो. तर हे असं आहे की साधारण तो रुग्ण आज ऑपरेशन केलं दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी हिंडायला फिरायला लागतो. दुसऱ्या दिवशी तो त्याची नेहमीची म्हणजे जी क्लिनिंगची कामं असतात सगळी करू शकतो. त्या पेशंटला चालणे
हिंडणे फिरणे याला काही मज्जाव नसतो. बरोबर. आता स्वतः व्हेकल चालवणे हे थोडंसं त्या रुग्णाच्या स्वतःच्या, परत मी म्हणलं तसं, आत किती प्रॉब्लेम होता आणि त्याचं वय किती आहे याच्यावर तो अवलंबून असतो. आणि साधारणपणे घरी मीच म्हणलं तसं 2, 3, 4 दिवस आपण त्यांना घरी सोडतो. घरी सोडल्यानंतर त्यांना आपण फॉलोअपला साधारण 3, 5, 7 दिवसांनी डिपेंडिंग ऑन दिस कंडिशन बोलवत असतो. काही रुग्णांमध्ये ज्यांना सूज जास्त असते किंवा गँग्रीनस गॉलब्लॅडर असतं, जिथं आपल्याला वाटतंय की जो पित्तवाहक नलिकेचा स्टंप आहे तो खूप जाड आहे, तर अशा याच्यामध्ये आपण त्यांना एक नळी छोटी ठेवतो की त्याला आपण ड्रेन म्हणतो. म्हणजे पोटात आत काय बाहेर येते, कारण तुम्ही बघितलं असेल आपल्याला कुठं मार लागला की जागा सुचते. सुचते कशामुळे? शरीरातलं पाणी तिथे येतं. तसं कुठलंही ऑपरेशन झालं की शरीरातलं पाणी तिथे येत असतं, ते आपल्याला बाहेर पडताना दिसत असतं. क्वचित थोडाफार रक्तस्राव पण होऊ शकतो. आणि जर आपल्याला लक्षात आलं की तिथून रक्तस्राव येतोय तर आपण त्यावर अंमलबजावणी करू शकतो. अर्थात हे म्हणजे लाखात एखाद्या वेळी लागतं. आणि जसं मी म्हटलं की पित्तवाहक नलिकेला जर सूज जास्त असेल तर क्वचित प्रसंगी त्यातनं पित्तरस पण बाहेर पडू शकतो. त्याची पण ट्रीटमेंट थोडीशी आपण. प्रेक्षको, कार्यक्रम आमचा असंच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, कुठल्याही आजाराची लक्षणे दिसू लागल्यास घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पोटाचे विकार टाळण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करावे. नियमित व्यायाम, धावणे, पोहणे यामुळे आरोग्य उत्तम राहते. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com हा आमचा ईमेल ॲड्रेस आहे. तसेच फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच आमचं यूट्यूबवर देखील पेज आहे http://youtube.com/users/ddsahyadri. प्रेक्षको, तुम्ही देखील सरांना बरेच प्रश्न विचारले आहेत. मला देखील सरांना विचारायची उत्सुकता आहे. सर, ते रॅपिड फायर आहेत, त्यामुळे एका वाक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सर, शस्त्रक्रियेनंतर पोटात दुखू शकतं का? दुखू शकतं. ओके. तसेच शस्त्रक्रियेनंतर नॉर्मली दैनंदिन वाटचाल करण्यासाठी सामान्यतः किती दिवस लागतात अप्रॉक्सिमेटली? अर्थात याला सोप्या शब्दात उत्तरणं अवघड आहे, पण डिपेंडिंग ऑन द पॅथॉलॉजी, जसं मी म्हणलं, ज्याला काही प्रॉब्लेम नाही तो 3-4 दिवसात आपले दैनंदिन व्यवहार तो व्यवस्थित करू शकतो. कामावर जायला वेळ लागू शकतो. ड्रायव्हिंगला 1-2 आठवडे आपण नाही करू शकत, पण दैनंदिन व्यवहार जे नित्याचे आहेत ते करू शकतो. ओके. पित्ताशयातील खडे आणि पित्ताशयाचा कॅन्सर यांचा काही संबंध आहे का? एक आढळून आलं आहे की पित्ताशयातले खडे ज्यांना आहेत त्याच्यातच कॅन्सरचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला आहे. पण डायरेक्ट त्याच्यात असं रिलेशन अजून म्हणजे बरेच लोक त्याच्यावर काम करतायत, रिसर्च सायंटिस्ट, पण असं सापडलेलं नाहीये. पण एक दिसतं की ज्यांच्यात पित्ताशयाचे खडे आहेत त्यांना कॅन्सर पण जास्त प्रमाणात होतो. बरोबर. निश्चितच सर, आज तुम्ही आम्हाला बरीच माहिती दिली. प्रेक्षको, आज मला काही थोडक्यात ओळी आठवल्यात. रोशनी तू कधी ज्योतीचा प्रकाश तर कधी अंधाराला दिलेली टिमटिमत्या काजवांची साथ. रोशनी तू कधी आकांक्षाची वहिवाट तर कधी चेतनला भावलेली त्याची आयुष्याची वाट. म्हणजेच यात जर आपण थोडासा बदल केला तर काजव्यासारख्या अंधुक प्रकाश असलेल्या पारंपरिक उपचारांना रोशनमय ज्योतीचा प्रकाश असलेल्या आधुनिक उपचारांची जर साथ मिळाली तर आपण चिकित्सेची एक नवीन संजीवनी साध्य करू शकतो. याबद्दल सरांनी आज आपल्याला माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना पित्ताशयातील खडे आणि त्यावरील आधुनिक उपचार या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.